माझ्या फेसबुक पेजवरती जी कमेंट होती ती वाचून मला खूप वाईट वाटलं. वय वर्ष 54 असलेल्या व्यक्तीची ही कहाणी. ते सांगतात, बायकोने त्यांना त्यांच्या कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बरेच नाटकं केले. जसे की स्वतःचा साडीचा पदर जाळून घेणे, घरातील मेडिकलच्या गोळ्या एक्स्ट्राच्या खाणे किंवा मग चिठ्ठी लिहून ठेवील, विहिरीत जीव देईल, पेटवून घेईल, अशा एक ना अनेक कारणं ती वेळोवेळी नवऱ्याला सांगत होती आणि नवऱ्याला जास्त बोलू देत नव्हती. तिच्या पूर्ण कंट्रोलमध्ये राहावा म्हणून ती त्याला वेळोवेळी अशा प्रकारे टॉर्चर करत होती. आणि हेच नाही तर तिची श्रीमंती बाजू, तिचे घरचे जरा चांगले जे कोर्ट कचेरी करणारे होते. त्यामुळं तिने नवऱ्याला तर कंट्रोलमध्ये ठेवलंच, पण त्याच्या आईलाही खूप त्रास दिला. ज्या आईला तिने वेळेत घरातून बाहेर काढून दिलं. त्या आईमुळं तिने बऱ्याच वेळेस याला तिच्या भावाकडून मारहाणही केली. आणि हा संसार हा करतो आहे, पण आज त्यांचे वय 54 वर्ष आहे. ते आज पूर्णपणे मेंटल झालेत तिच्या त्या वागण्यापायी. मित्रांनो, तिने 54 वर्षात त्यांना बऱ्याच प्रकारे त्रास दिला. जसे की तुम्हाला आत्ताच सांगितलं मी, ते सोडून इतरही त्रास दिला. पाहुण्यारावळ्यात गेल्यानंतर अरेतुरे करणे किंवा मग याला काही अक्कल नाही, हा असाच आहे, हा काही कमवत नाही, असे एक ना अनेक प्रश्न, एक ना अनेक अडचणी तिने त्याच्यासाठी निर्माण केल्या. मित्रांनो, आज ते सांगतात की आई मला टेन्शन होतं म्हणून आईने टेन्शन पायी आई मरून गेली, आई वारली. आई वारल्यानंतर 15 दिवसात तिच्या आईने तिला घरी घेऊन गेले की याची आई वारली, हा कदाचित माझ्या मुलीला काहीतरी करेल म्हणून त्याच्या आईने मुलीला घरी घेऊन गेली. म्हणजे त्या मुलीची आई तिला घरी घेऊन गेली आणि याच्यावर उलट केस टाकली की यानेच आईला मारले म्हणून. मित्रांनो, त्या आई वारल्याचं टेन्शन याला वेगळंच होतं. त्यात बायको निघून गेल्याचं टेन्शन आणखी वाढलं आणि त्या लोकांनी तिकडून केस केली, त्यामुळे आणखीच टेन्शन याच्यावर वाढलं. मित्रांनो, अशा पद्धतीनं हा खूप डिप्रेशनमध्ये गेला. 54 वर्षाचा व्यक्ती पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेला. इतक्या डिप्रेशनमध्ये गेला की स्वतःचे म्हातारे वडील सांभाळणं त्यासाठी मुश्किल झालं. आता तो कष्ट करून स्वतःच्या म्हाताऱ्या वडिलांना सांभाळतो आहे, पण हळूहळू म्हातारे वडीलही मृत्यू पावले. आता तो एकटाच पडला. मित्रांनो, बायको वेळेस निघून गेली आणि ती होती तोपर्यंतही त्याला जगू देत नव्हती. इतकं काही टेन्शन त्याला होतं. असे बऱ्याच कुटुंबामध्ये प्रॉब्लेम आहेत मित्रांनो, बऱ्याच कुटुंबामध्ये. जर आपल्याकडून होत असेल, एखाद्या तरी कुटुंबामध्ये एखाद्या तरी व्यक्तीचा जीव वाचवणं किंवा संसार वाचवण्याचं काम होत असेल तर अवश्य करायला पाहिजे. मित्रांनो, वाटल्यास तुम्ही त्या फेसबुक पेजवर जाऊ शकता. फेसबुक पेजवरती ही कमेंट अजूनही आहे, तुम्ही वाचू शकता. वाचल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की माणसाची कशा प्रकारचे हॅरेसमेंट महिलांकडून होते. काही महिला तर खूप प्रकारच्या वेगवेगळ्या खोट्या केसेस टाकायलाही तयार असतात, जसे की मानहानी, शारीरिक त्रास, हुंडाबळी, इतर केसेस असतात, बऱ्याच केसेस असतात. त्यामुळं तुम्ही काळजी घ्या, संसार व्यवस्थित